नाही, ते आता रस्त्याबद्दल बोलायची आवश्यकता नाही. ते निवडणुकीच्या मतदानापर्यंत टिकले तर आमचे हक्क, आमच्या शुभेच्छा मतदानापर्यंत तरी टिकावत नाही. ते पैशाचा भारेमाप वापर, प्रशासनाचा दबाव, आरोनी अनेक ठिकाणी चुकीचे घेतलेले निर्णय आणि गैरफायद्यातून या महायुतीचेच कसे बिनविरोध होतात, महायुतीचे उमेदवार कसे बिनविरोध होतात, बाकी कुठल्या पक्षाचे का होत नाही. याचा अर्थ दबावाचं राजकारण, पैशाचं राजकारण, यातून या सगळ्या गोष्टी होत्या. आजच निवडणूक आयोगानं बिनविरोध ज्या झालेल्या आहेत त्याची चौकशी करावी अशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या. मला वाटतं निवडणूक आयोगानं चौकशीचा फार्स न करता खरी चौकशी करायची आमची अपेक्षा आहे. आम्ही पक्ष म्हणून देखील आम्ही त्याची चौकशी करावी. ज्या पक्षाचे उमेदवार निवडून आले नेमकं त्यांचेच कसे निवडून आले, त्यांचेच बिनविरोध कसे झाले, याचा अर्थ काय की दबावाचं राजकारण आणि पैशाचं नाव दिले की त्यांच्याकडनं मूळ भाजपला तर बाजूला गेला. भाजपची पीटी राष्ट्रवादी पण आहे, भाजपची पीटी जनसुराज्य पण आहे, हे ते म्हणतात. तर त्यांनी आता भाजपवर टीका करायला, आता त्यांनी जर स्वतंत्र उमेदवार उभे केले असतील तर त्यांचं टार्गेट किंवा भाषणावर त्यांच्याकडे त्यांचं टार्गेट महायुती आहे का आम्ही आहोत, आमच्यावर टार्गेट केलं त्यांनी सगळ्या गोष्टी. तर मग ते ओळखायचे की भाजपची जी टीम आहे. आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, राष्ट्रवादीला कुठल्या जागा दिल्या हे तुम्ही तपासून जर बघितलं तर नेमक्या कुठल्या प्रभागातल्या जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्या. तिथल्याही मतदारांना माहिती आहे की राष्ट्रवादी सुद्धा भाजपचीच आघाडी आहे. हे लोक मतदानातून टाकून देतात. त्याच्यावर बोलतो पूर्ण महाराष्ट्रात काही माहिती झालेली नाही, फक्त कोल्हापुरातच माहितीचे तिन्ही घटक पक्ष एकत्र लढत आहे. याच्याकडे तुम्ही कसं होतं? नाही, मला वाटतं कोल्हापूरकरांचं मॅन्डेट कदाचित त्यांना माहित असेल, हस्ती घेतली असेल कोल्हापूरकरांची, आणि ही निवडणूक कोल्हापूर विरुद्ध माहिती असणार. खड्डे युक्त कोल्हापूर जे माहितीने केलेलं आहे, धुळा युक्त कोल्हापूर जे केलेलं आहे, भ्रष्टाचार टक्केवारीनं मापलेलं जे कोल्हापूर आहे, किंबहुना प्रदूषण युक्त जे कोल्हापूर केलेलं आहे, अंबाबाईचा विकास न करणाऱ्या माहितीवर कोल्हापूरकरांची लढाई असते. माहिती या निवडणूक प्रक्रियेमध्ये माघारीपर्यंत सगळे पक्ष प्रयत्न करत असतात माघार घ्या. आमच्या विचाराचे जे फॉर्म भरले होते त्या 71 लोकांनी काल माघार घेतली, म्हणजे काँग्रेसच्या. आणि आज दुपारी आम्ही त्यांना 3:30 वाजता बोलून त्यांचे आभार मानणार आहोत आणि त्यांना या निवडणुकीमध्ये सक्रिय करणार आहोत.